जन्मदिन म्हणणे काही योग्य नाही, कारण परमात्मा स्वरूप देवाच्या रूपाने पुन्हा प्रकट होते. कारण भाऊसाहेब महाराज म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म. त्यांचे शिष्य गुरुदेव रानडे म्हणायचे, भाऊसाहेब महाराज हे चालते बोलते परब्रह्म. त्यांचा प्रकट देईल त्यांच्या भाग्याने आज आपण भक्ती मार्गात, त्यांच्या कृपेने आज आपण भक्ती मार्गात आपलं भाग्योदय. त्यांनी चिखली साम्राज्याची स्थापना केली, खरतर साधना केली आणि भक्तीसाठी संपूर्ण आपलं जीवन मानलं. तो संप्रदाय स्वरूप संप्रदाय, ज्ञान संप्रदाय म्हणून पुढे वाढला. भाऊसाहेब महाराज मुंदी म्हणून गाव आहे, जत संस्थान पंढरपूरच्या बाजूला, तिथे देशपांडे ब्राह्मणकुळाने त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती उत्तम होती, त्यांचे शिक्षण तर त्यांचं चांगलं झालं होतं, पण बालपणापासूनच भक्तीची आवड होती. त्यांच्या गावामध्ये हनुमानचं एक मंदिर आहे. त्या मंदिरात रोज पूजेला जाणार, बसून पूजेला जाणार. त्यांचं मन भाग केलं. तिथे एक संत राहत होते, साधू रघुनाथजी महाराज आपण ओळखतो. ते त्या मंदिरात राहत. ते भाऊसाहेब महाराजांना रोज पाहायचे, निरीक्षण करायचे आणि एकी सुटून त्यांनी भाऊसाहेब महाराजांना नमस्कार केला. भाऊसाहेब महाराजांना आता काय करतात, मी लहान आहे, मला नमस्कार का, तुला कळणार नाही तुझा आज. त्या आई देखील म्हणाले, मला नमस्कार का करतात. आई म्हणत त्याला विचारलं, त्यांना विचारलं, वेळ आला सांगतो असं. आणि ते साधुभावाचं निरीक्षण ते करायला लागले. थोडा मोठा माणूस, ती लिनता, एवढी नम्रता, मधुरवाणी, म्हणजे काय बोलता येत ते अगदी बोधप्रद होत आहे असं निरीक्षणार्थी त्यांना लक्षात आल्यावर ती त्यांना तिथे नमस्कार होता. मग दिवशी त्यांनी विचारलं, हे सगळं तुम्हाला तुमच्यामध्ये कुठून आलं. माझे गुरु आहे गोविंद महाराज, त्यांची कृपा आहे. आणि मग भाऊसाहेब महाराज हे बालक, त्यांनी त्यांना विनंती केली, मला घेऊन चला तुमच्या गुरु. आणि गोविंदजी रघुनाथजी महाराज भाऊसाहेब महाराजांनी घेऊन गोविंदजी महाराज केले. हे रघुनाथजी महाराजांना साधू आपण म्हणाले, मोठे ज्ञान होते आणि साक्षात्कार. गोविंदजी महाराज जाणत होते की रघुनाथजी महाराज त्यांना आत्मज्ञान झालेले आहे आणि त्याची आत्मपरिस्थिती पण आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. गोविंदजी महाराज जाणायचे त्यावेळी ते म्हणाले, तू माझ्याकडे कशाला घेऊन आला, तू त्याला घेऊन गेले. भाऊसाहेब महाराज म्हणाले, नाही, मला तुमच्यावर गुरुमंत्र करायला. गोविंदजी महाराज समजावलं तर मी सांगतो ना, त्यांच्याकडे गुरुमंत्र घे. परंतु भाऊसाहेब महाराज म्हणाले, मी गुरुमंत्र घेतो त्यांच्याकडून, पण तुम्ही माझेच गुरु असाल, मीच तुम्हाला गुरु मानणार, तुम्हालाच गुरु मानणार. आणि मग तरी नेहमी त्यालाच गुरु मानणार. तर गोविंदजी महाराजांकडून दर्शन ग्रंथ मिळतात, त्यांच्यावर फक्त श्रद्धाविश्वास ठेवून साधन भक्ती केली आणि तेवढे महायोगी महाज्ञानी परमात्मा स्वरूपाला पोचले. भक्तीची फार आवड, मला हे सांगितलं, फार आवड. घरामध्ये एकत्र कुटुंब होतं, साधन भक्तीला वेळ मिळत नव्हता, कारण बरीच कामं असायची, सत्तरी कुटुंब होतं. तरी त्यांची खूप जमीन होती.
त्यांनी असं काम घेतलं की नाही जमीन किंवा कोण कार्यामध्ये जायचं किंवा जमीनचे व्यवहार बघायचं असं काम करून चालू होतं. कचेरीत जायचं तालुक्याच्या ठिकाणी आणि ते काम आपण करायचं असं त्यांनी काम मागून दिलं म्हणजे आपल्याला निवांतपणा भेटेल आणि मग साधन मुक्ती करता येईल. भाऊसाहेब महाराज 16 तास झाले, 16 तास झाले, फार कमी वेळ झोपत. रात्री 3-3:30ला सुटायचे. पूर्वी लोक आहे ते सूर्यास्ताच्या आधी जेवढे ते सूर्यास्त झाल्या जेवायचे, पण 8 वेळ जेवून सगळे मोकळे व्हायचे आणि झोपी जायचे घरचे. तरी सुद्धा पूर्वी 4 वाजता 5 वाजता उठायचे. सगळी लोकांची पद्धतच होती. रामवाडी भाऊसाहेब महाराज 3-3:30 वाजता उठायचे. लोकही सगळे उठतात आणि मग सगळे लोकांना तेव्हा प्रातस्मृतीची सोय घरात नव्हती, बाहेर जायला लागायची. आणि म्हणून मग सगळे लोक तिकडे बाहेर निघाले की आपल्याला ध्यानाला बसता येत नाही. तिकडे जाऊन पुढे झाडाखालीमध्ये हे दूर जायचे आणि 3:30ला सुटून जायचे आणि ध्यानाला बसायचे. एकदा तर एका माणसाने आज सकाळीच कुठे जातो त्याला संशयाला कोणाच्या घरी जातो का पाठलाग केला. तर भाऊसाहेब इतक्या जोरात चालत होते, त्याला त्या काट्यातून ठेकराचे बाबळीचे काटे होते, ठेकराची झाडं होती मुरुंगाची, त्याच्यातून भाऊसाहेब महाराज सराईतपणे पुढे गेले. याला जायला जमत नव्हतं आणि जाऊन पुढे ध्यानाला बसले. भाऊसाहेब महाराज जिथे ध्यानाला बसले तिथे नाग होता. भाऊसाहेब महाराज निश्चितपणे बसले होते. ह्याला भीती वाटली पळून आला. सांगायचा मुद्दा काय आहे की खडतर साधना केली, खडतर साधना. 16 तास ध्यान करताना झोप येते म्हणून त्याने आपल्या घरी तिथे दारामध्ये तिथे एक कठडा बांधून तिकडे 2 असे बांबू टाकले होते आणि त्याच्यावर हात असे ठेवून ध्यान करायचे. मग झोप येते, मान पडते म्हणून वर तिकडे हुक बांधून त्याला रशी बांधून आपल्या केसाला शेंडीला बांधून ध्यान करायचे. आणि प्रत्यक्ष त्यांना फार लवकर साक्षात्कार झाला, फार लवकर आत्मप्रचिती आली, ब्रह्मज्ञान झालं. त्यांचा नेम होता दर गुरुवारी गुरुलिंग जंगम महाराजांकडे जाणार. गुरुलिंग जंगम महाराजांचं गाव आणि त्यांचं गाव 10 किलोमीटर आहे, जास्त अंतर नाही. चालत जायचे. तेव्हा भाऊसाहेब महाराजांकडे घोडा होता, घोड्यावरून जायचे. मग मधल्या काही दिवसामध्ये भाऊसाहेब महाराज खूप आजारी झाले आणि गुरुकडे जाता येईना, त्यांना खूप वाईट वाटायला लागलं. तर गुरुलिंग जंगम महाराजांनी प्रत्यक्ष त्यांना दृष्टांत दिला आणि तुझ्या दाराची तुळस आहे ना, तिथे उभा राहा, माझ्या भजनाच्या टायमामध्ये तिथे उभा राहा, तुला भजन पण ऐकायला येईल, देव पण ऐकायला येईल. आणि प्रत्यक्ष तसे ते उभे राहायचे, खरोखर ऐकायला येते. म्हणजे भाऊसाहेब महाराजांची तेवढी प्रचिती लोकांना होती. भाऊसाहेब महाराजांचा न एका समेत दूर राहत होता, पण रोज सकाळी तो सांगत होता की भाऊसाहेब महाराजांची मला उठवल्याची मला आवाज देण्याची जाग येते, पार्टीची जाग येते, ते मला नाव घेऊन हाक मारतात. आणि म्हणजे ज्यांनी श्रद्धा विश्वास ठेवला त्यांना प्रत्यक्ष खूप अनुभव आला. प्रत्यक्ष ते परमात्मा स्वरूप होते. भाऊसाहेब महाराजांकडून अनेक चमत्कार झाले. एक त्याचा शिष्य होता, अस्पृश्य समाजातला होता. आला म्हणाला मी आज 2 वाजता देह ठेवणार, दुपाऱ्याला भेटायला 2 वाजता. भाऊसाहेब महाराजांना आज नको उद्या द्यायचे. बरोबर दुसऱ्या दिवशी त्यांनी देह ठेवला. गुरुलिंग जंगम महाराजांनी त्याची पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास, गुरुची सेवा करणे तेही मोठं कार्य करत. म्हणजे त्याच्यामध्ये कधी त्यांनी खंड पडायला दिला नाही. नेमाने नित्य नेमाने साधना करायची, गुरुच्या दर्शनाला जायचं, उत्सवाला मदत करायची, असं नित्य नेमाने करायचं. गुरुलिंग जंगम महाराजांचे पण पूर्ण विश्वास होता. गुरुलिंग जंगम महाराजांनी देह सोडण्याआधी भाऊसाहेब महाराजांना भेटायला आले होते. आणि आपल्याकडे जी घोंगडी होती ती त्यांच्यावर झाडली, त्यांच्या खांद्यावर टाकून सांगितलं जे माझ्याकडे होतं सगळं तुला दिलं.
आणि त्या दिवसापासून भाऊसाहेब महाराजांच्या लोकांना खूप खूप अनुभव आला. भाऊसाहेब महाराज भक्तीचा प्रचार करण्यासाठी गावोगावी जात असत. घोडागाडीतून बैलगाडीतून गावोगावी जायचे आणि ज्ञानप्रचार करायचे. त्याने खूप कष्ट घेतली. गुरुलिंग जंगम महाराजांचे गुरु म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य, गुरुच्या वतीला शिष्य म्हणून त्यांनी कर्तव्य पार पाडले. अनेक संकट आली तरी ते डगमगले नाही आणि गुरुकार्य थांबवलं. म्हणजे गुरुलिंग जंगम महाराजांची समाधी त्यांचा पुतण्या होता, त्याने जमीन दिली, तिकडे बांधण्यात आली. पण पुतण्या आणि त्याची काकी यांचं काहीतरी कोर्टात भांडण होतं आणि कोर्टाचा त्याच वेळी निर्णय झाला की त्या जमीन काकीच्या ताब्यात जाईल. काकीचं आणि गुरुलिंग जंगम महाराजांचं बरोबर नव्हतं, ती त्यांना मानत नसते. मग तिने समाधी ती उकडून टाकली. जमिनीचा ताबा तिला मिळाला, उकडून टाकला. भाऊसाहेब महाराज त्या समाधीवर जाऊन रडले, तिथे रडले त्या जागेवर. तर गुरुलिंग जंगमाने दृष्टांत दिला, त्यांना सांगितलं की चिमुडवर माती घे, जा, माझं नाव, तुला जागा पण मिळेल आणि समाधी पण होईल. आणि मग तिथली चिमुडवर माती घेऊन भाऊसाहेब महाराज निघाले. त्या रस्त्यात त्यांचा शिष्य त्यांना भेटला, अंबुराव महाराज म्हणून. आणि त्यांनी अंबुराव महाराजांनी आपल्या भाच्याला सांगून जमीन द्यायला लावली, जो इंचगिरीचा मठ आहे. तर तेव्हा पैसे जास्त नव्हते. महाराजांनी फक्त चौथरा बांधला होता. गुरुलिंग महाराजांच्या समाधीचा चौथरा बांधला होता, अशी स्थापना केली होती आणि त्याच्यावर शिवलिंग ठेवलं होतं. तर आश्चर्याची गोष्ट अशी, 12 ते 3 त्या शिवलिंगावर येऊन नाग अशी पणा करून राहायचं, सावली द्यायचं. बरेचशा लोकांनी पाहिलं. की मला काय सांगायचं आहे तुम्हाला, गोष्ट म्हणून नाही, तुमचं भाग्य केवढं मोठं आहे आणि तुम्ही कुठे बसले आहेत आणि तुम्ही कोणाची भक्ती करता लक्षात घ्या. हा मार्ग साधा नाही आहे, परमभाग्याने मिळालेला. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आमच्यावर आणि भक्ती करा. चांदीच्या ताटात जेवाल तुम्ही, जगातली कुठली वस्तू तुम्हाला मिळाली नाही असं होणार नाही. इतकं ऐश्वर्य लाभेल तुम्हाला. भक्ती सोडू नका, काही झालं तरी. आणि हा मार्ग मिळत नाही सगळ्यांना. ज्यांचं भाग्योदय आहे त्यांनाच इच्छा होते, सगळ्याच इच्छा होत नाही. पण ज्यांच्या भाग्यात अजून दुःख शिल्लक लिहिले असेल ते अर्ध्यावर येतात, काही दिवस राहतात, अर्धे सोडून देतात, दुसरीकडे जायला लागतात किंवा आणि काही ते करत नाही, दुसऱ्या मार्गाने. त्यांना जीवनामध्ये तेही जीवन जगत असतात आणि भक्ती करणारी माणसे जीवन जगत असतात. पण जीवनामध्ये खरा आनंद, खरं सुख, समाधान भक्त जगतो ना, ते सामान्य माणसं जगू शकत नाही. त्यांचा वृत्तिभावही तसाच असतो. ते वृत्तिभाव समाधानी असतो, शांत असतो, प्रसन्न असतो, ज्ञान सुख असतो. जीवनामध्ये त्यांना खरोखर सहजगत्या सगळे मार्ग मिळतात. म्हणजे ज्यांचं भाग्य तेच अशा संत साधू ज्ञानीपुरुषांच्या सहवासात येऊ शकतात आणि साधन भक्ती करतात. ते जेवढे आपण फोटो लावलेले आहेत ते सगळेच संत महात्मे सद्गुरू पदावर जाऊन त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं आणि अनेक भक्तांचा उद्धार केला. त्यापैकी भाऊसाहेब महाराज, त्यापैकी गुरुलिंग महाराज, त्यापैकी सिद्धरामेश्वर महाराज, विसरत महाराज, पंडित महाराज, सरस्वतीश्वर महाराज, ते त्यापैकी आहे. आपण म्हणून त्यांची पूजा केली. मला विशेष काय सांगायचं आहे तुम्हाला, की भाऊसाहेब महाराजांची जयंती आपण साजरी करतो, आपण खरोखर भाग्यवंत आहोत. भाऊसाहेब महाराजांना शेवटी त्यांची भक्ती थोर. त्या बाईला ते काही जेव्हा बाईने समाधी मोडली, तिला काही बोलले नाही, तिथे रडले फक्त. शेवटी दावा जेव्हा अपील केलं, त्या अपिलामध्ये पुतण्या जिंकला जायचा आणि ती जागा परत त्या बाईकडून मिळाली. तेव्हा त्यांनी परत तिथे समाधी बांधली. ती समाधी आजही आहे तिथे, आजही आहे. तिथे आता मोठं मंदिर झालेलं आहे इंदरगीला. म्हणजे सांगायचं म्हणतं की संतांच्या वाटेला पण आडवा आला ना
त्याला फार त्रास होत नाही. त्या बाईला नंतर खूप त्रास झाला. ती मरते अशी झाली. तिने शेवटी माफी मागितली, तेव्हा ती बरी झाली. तिला त्याच दिवशी भाऊसाहेब महाराजांनी गुरुलिंगाच्या महाराजांनी झटका दिला. म्हणजे गुरुला असं सामान्य समजू नका. बोलता चालताना पण त्याच्याशी विवेकाने बोला. कोणाच्या शब्दावर बोलतो आहोत, काय बोलतो आहोत, कुठे आहोत, कोणाच्या सहवासात याची जाणीवीने राहा. मग तुम्हाला त्या प्रत्यक्ष सद्गुरूचे देवस्वरूपाने आशीर्वाद लाभतील आणि त्याची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये पण अनेक चमत्कार होते. आपण श्रद्धा विश्वासाला कमी पडतो. आपल्यामध्ये अहंकार आहे, नाही म्हटलं तरी तुझ्यात अहंकार म्हटलं तर राग येतो माणसाला. पण माणूस जेव्हा प्रत्येक गोष्टी रिॲक्ट होतो वेगळ्या प्रकारे, चिडून रागून, आणि तो तोडून बोलतो, तो अहंकार आहे त्याचा. आता कधी कधी आम्ही सुद्धा तुम्हाला रागाने बोलतो, त्याला कारण वेगळं असतं. कारण गुरुने जबाबदारी घेतलेली असते. तुम्ही जेव्हा त्याच्या चरणावर मस्तक ठेवता तेव्हा तुमच्या जीवनाची जबाबदारी घेतलेली असते. तुम्हाला सुधारायचं आहे, तुम्हाला ज्ञानमार्गाला लावायचं आहे, तुमचं कल्याण करायचं आहे. तर तुम्ही पाषाणासारखे आहात, तर पाषाणाला जशा कपल्या काढायला लागतात ना, तेव्हा मूर्तीचं रूप सद्गुरूला पण तुम्हाला दोन गोष्टी बोलाव्या लागतात. पण ज्यांना सद्गुरूचं बोलणं वाईट वाटतं ना, ते आतमध्ये दुखावले जातात ना, ते मूर्ख आहेत आणि महाअहंकारी आहेत. ते आपल्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घेतात आणि जीवनामध्ये फार कुठेतरी मग फेकले जातात. म्हणून गुरुच्या ठिकाणी अहंकार ठेवू नका. श्रद्धेने भक्ती करा. गुरु काय म्हणेल ते हा म्हणायला शिका. तुम्हाला चुकीच्या मार्गाला लावणार नाही, तुम्हाला अयोग्य काही सांगणार नाही. आणि जेव्हा ते करागवती होतील तुमच्या कल्याणासाठी ते त्यांचा आशीर्वाद असतो. अशा रूपाने घ्या. गुरुच्या शब्दावर गुरुच्या बोलायचं नाही, ही काळजी घ्यायला पाहिजे. गुरुकडे खूप आपल्या गुरुच्या जवळ आपण सानिध्यात त्यांच्याकडे असताना खूप लीनता पाहिजे आपल्याला, सभ्यता पाहिजे आपल्याला, प्रामाणिकपणा पाहिजे आपल्यामध्ये, आणि अहंकार विवेक असला पाहिजे. बाकी तुमच्यावर सगळे संस्कार सद्गुरू करणार, सगळे संस्कार करणार देह मनावर तुमच्या, आणि तुम्हाला तुमच्यातलं अज्ञान दूर करून तुम्ही ज्ञानस्वरूप परमात्मा आहात असा तुम्हाला अनुभव येईल. भाऊसाहेब महाराजांनी ती प्रचिती घेतली आणि ती प्रचिती त्यांनी अनेकांना दिली. त्यांचे 12 शिष्य गुरुपदावर गेले. 12 शिष्य गुरुपदावर. ही सामान्य गोष्ट नाही. इंचगिरी संप्रदायाचं एवढं नाव आहे आज की कर्नाटक युनिव्हर्सिटीमध्ये इंचगिरी संप्रदायावर PhD केली जाते. जे वेदांताने ज्ञान सांगितले, सर्व शास्त्राने जे मान्य केले आणि जे कोणी ते खोडून टाकू शकले नाही, असं अमृतमय ज्ञान जे आपल्याला अमरत्व देते, जन्ममरणाच्या फेऱ्यातून शिकवलं, असं भाऊसाहेब महाराजांनी ज्ञान देण्याचं कार्य केलं. त्यासाठी त्यांनी दासबोध ग्रंथ आपल्यासाठी लावला. जे भजन आपण म्हणतो ते त्यांनी तयार केलं आणि ते आपण म्हणतो. त्या भजनाचा अर्थ घेऊन बघा. नुसतं भजन म्हणू नका. काही लोक ते म्हणत पण नाही, त्यांना त्याचं महत्त्व कळत नाही आहे. तर सिद्धरामेश्वर महाराजांनी देह ठेवताना सांगितलं, माझ्या भाऊसाहेब महाराजांची 4 भजनं नित्यनेमाने म्हणा, मी तुमचा प्रपंच चालतो. भाऊसाहेब महाराज म्हणतात की अंगावर वीज पडली तरी ध्यान सोडू नका, धरणी दुभंगली तरी जागेवरचे हलू नका. म्हणजे एवढा श्रद्धा विश्वास पाहिजे तुमच्यावर. त्या श्रद्धा विश्वासाने तुम्ही साधन भक्ती करा. तो परमात्मा परब्रह्मस्वरूप आहे, तो विश्वाचा आधार आहे, विश्वाचा मालक आहे. त्याची कृपा तुम्हाला होणार. तुम्ही पण तेच आहात, पण अज्ञानामुळे जीव बनलेले आहात. अज्ञानामुळे आईबापांचे नाव दिले, त्या नावाच्या ओळखीने देहधारी म्हणून स्वतःला समजतात. तो देह आहे, तो देहधारी असं समजणे वेगळं आणि मी देहच आहे हे समजणंसुद्धा वेगळं आहे. तर तुम्ही देहधारी मी आत्मा असं समजायला पाहिजे खरं म्हणजे. तर तुम्ही ते देहाच्या ओळखीने मी हा देह अशी कल्पना करता आणि त्यामुळे अज्ञान दुःख भोगता. निजस्वरूपाची प्राप्ती सद्गुरू वचनावर ज्याची श्रद्धा विश्वास त्यालाच होते, आणि निजस्वरूपाची प्राप्ती ज्याचा शुद्ध भाव आहे आणि ज्याचं मन शुद्ध आहे, आचार विचार शुद्ध आहे, त्यालाच प्राप्त होते. आणि त्याच्याशिवाय मोक्ष नाही, मुक्ती नाही, सुख शांती समाधान शाश्वत स्वरूपाचं नाही. सुख शांती समाधान मुगजळासारखं येईल,
काही स्वप्नासारखं येईल, थोडा वेळ जाईल, पण सद्गुरु कृपेने साधन भक्ती केली तुम्ही तर सुख शांती समाधान अविरत राहील आणि त्याला कधी खंड पडणार नाही, कधी खंड पडणार नाही. अशा स्वरूपाने तुमचं जीवन सुखाचं समृद्धीचं आनंदाचं म्हणून श्रद्धा विश्वास ठेवा. भाऊसाहेब महाराजांनी तो ठेवला आणि साधन भक्ती केली. भाऊसाहेब महाराजांना शेवटी सारखे आजारी असायचे. आजारी असतानाच खूप त्रास झाला त्यांना, म्हणून शेवटी इंजिनिअरिंगला आणला. त्याने विचारलं घरी नेऊ का तुमच्या? नाही नाही, मला इंजिनिअरिंग जायचं, इंजिनिअरिंगला घेऊन इंजिनिअरिंगला बोल. त्यांना विचारलं तुमच्या मुलाला बोलू तर कशाला? नाही म्हणे, हे आता मोठा एवढा पसारा आहे, कोण सांभाळला? ते म्हणाले हे माझ्या आईवडिलांची जागिरी नाही, माझ्या आईवडिलांची जागिरी नाही. हे भक्ती आहे ना, भक्ती मार्गातले सारखं साधन मठ मंदिर सगळं त्यातलं आहे. भक्त चालवता तोचे आहे, तुम्हाला त्याची काय हो चिंता, असं म्हणा. तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही. म्हणजे ज्या सद्गुरूने साप चावल्यानंतर त्या शिष्याला, नाक चावल्यानंतर शिष्याला आपल्याबरोबर बसून गुरुमंत्र देऊन त्याला बरा करून पाठवलं, लेगने मेलेल्या आपल्या त्या शिष्याला उठून परत घरी जीवन जगायला आहे. म्हणजे जेव्हा आपण जे ठेवणार असं डिक्लेअर केलं, त्यांनी जाहीर केलं, तेव्हा शिष्य रडायला लागले. तेव्हा त्यांच्या शिष्याला काय करा, तुमचा सहवास आत्ताच आम्हाला लाभलेला अर्जुन कमीत कमी आम्हाला 10 वर्ष तरी तुमचा सहवास. तेव्हा किती वर्ष पाहिजे? 10 वर्ष. 10 वर्ष दिली 10. आणि बरोबर त्याच दिवशी 10 वर्षांनी त्यांनी ग्रेड घेतला. म्हणजे त्यांची तयारी काय होती आणि त्यांची जयंती, आपण जयंती हा शब्द वापरला नाही आवडला की प्रगट ते अवतारी संत, अवतारी ज्ञानी पुरुष, परमात्माच, परमात्मा गुरु, परमात्मा परेश, ती जगाच्या कल्याणा संतांच्या होती, ती त्याप्रमाणे प्रकट झालेत जगाच्या कल्याणासाठी. आणि देह कष्टवला त्यांनी लोकांचं कल्याण करण्यासाठी. आपण त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येतो. अतिशय अनुभव, तुम्ही अनेक अनुभव तुम्हाला सांगितले, मी आता जास्त विषय सांगत नाही तुम्हाला, लक्षात द्या. आज भाऊसाहेब महाराज, रामनवमीचा दिवस आहे. आज प्रभू रामचंद्राचा पण जन्म झाला. दशरथ पुत्र राम, दशरथ. लोक नुसतं रामायण ऐकतात, रामाच्या कथा ऐकतात आणि रामाला हात जोडतात. राम जाणलात नाही, तुम्ही ओळखलात नाही. देहधारी जो होता ना, तो आला आणि गेला, पण त्या देहामध्ये असून जे अनेक चमत्कार घडले, तो आला नाही, गेला नाही, तो आहेच आहे. तो आत्मा परमात्मा, तो तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी आत्मा म्हणून, आत्माराम म्हणून ओळखतो आहे. आणि प्रत्येकाचं शरीर हे दशरथ आहे. दशरथ म्हणजे 10 इंद्रियाने रथ असणारा. या 10 इंद्रियाने सगळी कर्म घडतायत, कार्य घडतायत. त्यामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. त्याचा भार वाहणारा हा दशरथ, ती घेऊन राहणारा तो आहे, दशरथ आहे. मग अशी अभंग म्हटला होता, राम द्यावा राम द्यावा, राम कैवल्याचं बा, कौशल्याचं बा, राम कौशल्याचं. कौशल्य, कौशल्य म्हणजे चतुराई, ज्ञान. ज्ञानामुळे आत्मारामाला ओळखलं जातं. ज्ञान नाही तर आपल्या आत बसलेला परमात्मा आत्मा आहे, तो आत्माराम, त्याची ओळख होत नाही. ज्याच्या ठिकाणी ते कौशल्य आहे, चतुराई आहे, ज्ञान आहे, तोच ओळखू शकतो. म्हणून तो कौशल्याचा बाळासा. दशरथाच्या 3 राण्या, कैकेयी, कौशल्या, सुमित्रा, हे 3 गुण आहेत, सत्वरजतम. आणि ते जी सात्विक होती कौशल्या, तिच्यामध्ये राम झाला. आणि जी तमोगुणी कैकेयी होती, तिने त्याला वनवासाला, आणि त्याच्यामुळे शेवटी दशरथपुत्र त्याला दशरथाला शापण होता श्रावणाचा, आईवडिलांचा. पण शेवटी त्याची परिस्थिती तशीच आली. आणि सुमित्रा म्हणजे सु म्हणजे चांगलं, उत्तम, मित्र म्हणजे सोबत करणार,
सतत साथ राहणं, त्याचं मला लक्ष नाही. जे आहे मन आहे, पण मनाकडे लक्ष ठेवणारा पाहिजे. मी म्हणतो नाही ना, मनाचे दास होऊ नका, मनाचे मालक व्हा. मनाचे मालक कधी होणार? तुम्ही मनाकडे पूर्ण लक्ष ठेवणार तेव्हा. म्हणून ती सुमित्रा चांगली सोबत देणार. तिने तो लक्ष्मण दिला जो रामावर लक्ष ठेवला, सीतेवर लक्ष ठेवलं, तो सदा त्यांच्याबरोबर आहे. हे रामायण जे आहे ना, त्याची गोष्ट वाल्मिकीने दिली, राम जन्माच्या आधी दिली. हे नावं त्याने योजली आहे, त्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. त्या अर्थाने ते घ्यायला पाहिजे, नाहीतर काही नाही. आता रावण म्हणजे मग काही सांगितलं की या देहाला जशी दशेंद्रिय आहेत, ही 10 तोंडं आहेत. 10 तोंडाने सुख भोगतो. ज्याच्यामध्ये स्वार्थ आहे, लोभ आहे, काम, क्रोध, अहंकार, वासना, सगळे विकार भरलेले आहेत, आणि 10 इंद्रियाच्या साह्याने तो भोगू इच्छितो, तो रावण होतो. तो शेवटी त्याला मरावं लागतं, कारण ती माया आहे, ती मिथ्या देखावा आहे. सत्य स्वरूप राम प्रकट झाला तर त्या रावणाला मरणेच आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये जो आत्माराम आहे तो ओळखायचा. रामनवमी किंवा रामनवमीतून बोध काय घ्यायचं आहे? ते हाच बोध घ्यायचा आहे. शबरीने भक्ती कशी केली, उच्चिष्ट दृष्टी घोर रामाला दिली. दृष्टी देण्यामध्ये हेतू काय होता? पोरांमध्ये अळी असतात, त्या अळी माझ्या गुरुच्या तोंडात टाकलेला आहे. खराब गोड त्याला दिलं जाऊ नये म्हणून तिचा सदैतू, आणि तिच्या देवाने पण ती कृपेने आपल्या आनंदाने खाल्ली. कारण देवाला माहीत असतं, सद्गुरूला माहीत असतं मीच प्रत्येकामध्ये आहे. त्याच्या देहाने ते तोंड लावलं असं दिसत असलं तरी त्याची चव सांगणारा मीच आहे. त्याला ती बुद्धी देणारा पण मीच आहे, देहाच्या हालचाली करणारा पण मीच आहे. सर्व ठिकाणी मीच आहे. आत्मा म्हणून, परमात्मा म्हणून मीच आहे. आधी पंचमहाभूताचा वापरला घेतलेला आहे. हा ज्ञानप्रकाश पडला तर राम भेट झाली, आणि ही राम भेट म्हणजे आत्माराम भेट झाली. तोच मोक्षमुक्तीला कारण झालं. स्वरूपाची प्राप्ती, सुखाची प्राप्ती, तीच मोक्षमुक्ती आणि तीच सुख शांती. तो मार्ग भाऊसाहेब महाराजांनी आपल्याला दाखवला. तो मार्ग आपल्या सिद्धरामेश्वर महाराज दाखवला. तो मार्ग आपल्या निसर्ग महाराजांनी दाखवला. त्या मार्गाने जे चालले आतापर्यंत पाहतोय, पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवतो, त्यांचं सगळं कल्याण झालं, सगळं चांगलं झालं. त्याचं जीवनसुखाचं झालं, त्याच्या मुलाबाळांचं चांगलं झालं. म्हणजे सद्गुरू भक्तीसाठी सहजपणे जीवन त्यांनी व्यतीत केलं. असे कित्येक भक्त पाहिलेले आहेत. म्हणून पुन्हा एवढंच सांगायचं, जसं भाऊसाहेब महाराजांनी म्हणाले, अंगावर वीज पडली मुलीकडे काम सोडून. सिद्धरामेश्वर महाराज म्हणाले की भाऊसाहेब महाराज 4 भजनं सुरू, तुम्ही जे मागाल ते मिळेल. सद्गुरू मोठं काम तुमचं काय करतात? देव ईश्वर तुम्ही बाहेर शोधताय, तुमचं अज्ञान आहे, ते अज्ञान तुम्हाला दाखवून देऊन तो आतमध्ये तुमच्या याची प्रचिती देतात. दुसरं कोणी देऊ शकत नाही. शब्द भांडार खूप आहे, लिहिलेलं खूप आहे. शब्दाने आपण म्हणतो तो इथे आहे असं म्हणतो. काय पुरावा आहे, काय अनुभव आहे? तो अनुभव सद्गुरू देतात. पुराणाशी सिद्ध करून देतात ते, की तुझ्यातच ते चैतन्य ईश्वर परमात्मा आहे, तू तेच आहेस, तू आणि तू वेगळा नाहीस असा अनुभव देतात. आणि त्या प्रकारे भक्ती साधना सांगतात. भाऊसाहेब महाराजांनी तेच केलं, आपल्यासमोर सद्गुरूंनी तेच केलं. आणि ज्याने ते अनुकरण केलं त्यांचं कल्याण झालेलं आहे, त्यांनी सुख शांती समाधान होतलेलं आहे. आपणही ते करू. आजचा दिवस साजरा करण्यामध्ये मनापासून भाऊसाहेब महाराजांनी ध्यान सांगितलं, ध्यान करा. दाजोळ वाचनासाठी दाजोळ वाचन करा. 4 भजनं आहेत ती नित्यनेमाने करा. तुझा फक्त तिथे चालू. राजा